आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या वागणुकीबद्दल माझं स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं। त्या संदर्भामध्ये मी केलेल्या आरोपांना व वस्तुस्थितीला माननीय आमदार स्वतः उत्तर देतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ते उत्तर न देता आमदारांनी त्यांचे बगलबच्चे रामचंद्र डांगे यांना काही फालतू विषय देऊन आज कुर्नवाड पत्रकार परिषद घ्यायला लावली। तेच गेले 20 वर्षाचे विषय डांगेने पत्रकार परिषदेमध्ये घेतले। माझं या निमित्तानं प्रशासनाला आव्हान आहे की डांगेने केलेले आरोप त्याची चौकशी करा आणि दोषीवर कारवाई करावी। कारण बँकेचा विषय जो डांगेंनी मांडला त्या बँकेमध्ये डांगे स्वतःच संचालक आहे, त्यामुळे अशा फालतू विषयावर वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा नाही। माननीय आमदारांनी जे काही विश्वासघात केला आणि पाठीत खंजीर बसलं याबद्दलची वस्तुस्थिती विस्तृतपणे मी कालच्या माझ्या म्हणण्यामध्ये मांडलेली होती। भारतीय जनता पार्टी व हिंदुत्वाचा पराभव व कमळाचा पराभव माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्तवाड मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि अतिशय जीवावर लागलेली गोष्ट आहे। या गोष्टीमध्ये मी आमदारांना अतिशय नम्रपणे फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा जयसिंगपूर येथे जाऊन आंबा बडणच्या शेजारी असलेल्या कार्यालयामध्ये सकाळी 9:30 वाजता भेटलो। त्यावेळी त्यांना सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत एबी फॉर्मवरती आता फॉर्म भरायला मी निघालोय। तर त्यावेळी मान्य आमदारांनी असं सांगितलं की तुम्ही भरायला जा, तुमच्या जागेबद्दल काही प्रश्न नाही। आम्ही आणि खासदार माने ही दोघं 4 वाजता माझ्या कॉलेजच्या कार्यालयामध्ये बसून पंचायत समिती जागा निश्चित करतो। म्हणजे फॉर्म मध्ये आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा आमदारांनी गाफील ठेवून अशा प्रकारची भूमिका घेऊन पाठीत खंजीर खुपसायचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं या गोष्टीला अजिबात कोणतीही क्षमा नाही। डांगेने जे आरोप केले असतील त्या आरोपाला उत्तर द्यायची माझी अजिबात इच्छा नाही आणि ते जे काही आरोप त्यांनी केले असेल ते प्रशासनानं बघून द्यावेत, त्याबद्दल माझी काही दुमत नाही आहे। तसेच आजच्या डांगेंच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकातील आथनी तालुक्यातील मधबाव येथून दत्तवाडमध्ये स्थलांतर झालेले व बहीण मीनाक्षीताई राजवर्धन कदमबांडे यांच्या जमिनीवर कब्जा करून आपला गुजारा करणारे एक गृहस्थ या पत्रकार परिषदेमध्ये होते। त्यांची दत्तवाडमधली किंमत ही दत्तवाडकरांनी 1200 मतं देऊन दाखवून दिलेली। दत्तवाडकरांनी खरा अभिमान दाखवून उदय पाटील यांना सुमारे 3637 मतं देऊन खऱ्या अर्थानं दत्तवाडचा अभिमान म्हणून दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळे दत्तवाडकरांनी या मधबावेकराला पूर्णपणे झिडकारलं आणि त्या रागापोटीच मला वाटते हे मधबावेकर आज कुर्नवाडमध्ये येऊन या पत्रकार परिषदेला हजर होते आणि त्यामुळं या अशा गोष्टीला उत्तर देण्यापेक्षा आमदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी व भारतीय जनता पार्टी कमळ व आमचे नेते माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा केलेला अपमान याबद्दलचे खुलासा करावा। आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की 15-20 वर्षापूर्वी
15 वर्षा 18-19 वर्षापूर्वी स्वर्गवासी शामरावांना हे 2.5 कोटी रुपयासाठी 2.5 कोटीच्या कर्जासाठी हे माझ्यातर्फे जिल्हा बँकेमध्ये आलेले होते आणि गेल्या 20 वर्षा कालावधीमध्ये 2.5 कोटी कर्जासाठी आलेल्या यड्रावकरांना आज 3,000 कोटीची मालमत्ता कशी झाली हा एक तालुक्याला पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळं आमदार सुद्धा काय धुतल्या तांदळासारखे नाहीत, काचेच्या घरात राहतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक विचार करून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी शहानिशा आम्ही करणार आहोत. आमचा भारतीय जनता पार्टीचा, कमळाचा आणि चंद्रकांताचा अपमान झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या अपमानासाठी आम्ही कोणत्याही गोष्ट थांबणार नाही. लढाई निकराची आणि टोकाची होणार आहे हे निश्चित.